नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तुमचे केस खूप गळत आहेत का? केस पातळ होत आहेत का? आणि कितीही वेगवेगळे तेल वापरले तरी काहीच फरक पडत नाही आहे ना? तर आज मी तुम्हाला माझ्या हाताने बनवलेले एक खास घरगुती तेल सांगणार आहे, जे केस वाढवण्यासाठी आणि केस गळती थांबवण्यासाठी खरंच खूप उपयोगी आहे. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. चला तर मग मित्रांनो, आपण तेल बनवण्यास सुरुवात करूया. इथे मी 250 ml इतकं गायत्री तेल घेतलेलं आहे. कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत, कोरफड आहे, कडुलिंब आहे, तुळस आहे, तुळशीच्या मंजुळा आहेत, मेथीची पाने घेतलेली आहेत, गुलाबाची फुले घेतलेली आहेत 7 ते 8, जास्वंदीची फुलं, मेथी, सर्वात आधी जास्वंदीची पाने आणि फुले चुरून घेऊया. नंतर कोरफड, कढीपत्ता, कडुलिंब, तुळशीची पाने आणि मंजुळा यांची पाने काढून घेऊ. आवळा आणि लवाळा थोडासा ठेचून घेऊ. अख्खा टाकला तर तो तेलात एकदम मिक्स होत नाही, खूप वेळ लागतो, त्याच्यासाठी ठेचून घेऊया थोडासा. अशा प्रकारे आवळा आणि लवाळा ठेचून घेतला. त्याबरोबर 1 चमचा मेथी दाणा घेतला. आता गॅस चालू करून कढई ठेवूया. त्यामध्ये आपण घेतलेली गायत्री तेलाची पुडी टाकूया. सगळं तेल वापरायचं आहे 250 ml. तेल थोडंसं गरम होऊन देऊया, कारण गरम झाले नाही तेल तर कोरफड आणि आवळा यामध्ये ओलसरपणा असतो, तो तेलामध्ये जास्त लवकर मिक्स होत नाही. अशा प्रकारे कोरफड चिरली, पाने एकत्र केली, तुळशी, कडुलिंब आणि कढीपत्ता, जास्वंदीची फुले आणि पाने चुरून घेतली, गुलाबाच्या पाकळ्या काढून घ्यायच्या. तेल गरम झाले का बघूया. तेल गरम झालेलं आहे. त्यामध्ये पहिल्यांदा आवळा आणि मेथी दाणे, लवाळा गड्डा ठेचलेला टाकून घेऊया, थोडंसं उकळून घेऊया. नंतर जास्वंदीची फुले आणि पाने चुरलेली टाकू. कोरफड टाकून घेऊया. कडुलिंब, कढीपत्ता आणि तुळस टाकून घेऊ. मंजुळाही टाकू तुळशीच्या थोड्या. हलवून घ्यायचंय थोडंसं आणि तेल शिजून द्यायचं. अधूनमधून हलवत राहायचं आहे. आता आपण गुलाबाच्या पाकळ्या टाकूया. गुलाबाच्या पाकळ्याने तेलाचा वास खूप छान येतो आणि केसांना छान अशी चकाकी येते. हलवून घेऊया मिक्स करून सगळं. थोडा वेळ असंच तेल शिजून देऊया, साहित्य सगळं तेलामध्ये. जोपर्यंत आवळा आणि कोरफडचा ओलसरपणा पूर्णपणे जात नाही तोपर्यंत तेलामध्ये शिजून द्यायचे आहे. आता गॅस बंद करूया.
आणि तेल थंड होण्यासाठी ठेवूया. आता एक स्वच्छ कपडा घ्यायचा आहे आणि एक बाउल घ्यायची. बाउलवरती कपडा ठेवायचा आणि त्याच्यामध्ये आपण ते थंड झालेलं तेल आहे ते ओतून घ्यायचं आणि गाळून घ्यायचं. अशा प्रकारे ओतून तेल गाळून घ्यायचे. अशा प्रकारे तेल गाळून तयार होते. आठवड्यातून 2-3दा लावा. खूप छान रिझल्ट आहे. मी स्वतः वापरलेले आहे. माझे केस खूप वाढलेले आहेत आणि केस गळती कमी झाली आहे. तुम्ही पण वापरून बघा. व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.